बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट आल्यानं महाराष्ट्र अक्षरशः तापलाय। आज राज्यातील उच्चांकी म्हणजे 44 अंश सेल्सिअस इतकं तापमान अकोल्यामध्ये नोंद झालंय। विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील सुमारे 20 जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40च्या पुढे आहे। कोल्हापुरातही आज 39 अंशांवर तापमान गेलं होतं, तर शेजारच्या सांगली आणि सोलापूरमध्ये 42 अंशांवर पारा आहे। पुढील 2 दिवस यापेक्षाही उष्णतेची लाट तीव्र होण्याची भीती आहे। शनिवार नंतर महाराष्ट्रात गारपिटीसह वळीव पावसाची शक्यता असून त्यानंतरच जीवघेणा उकाडा कमी होण्याची आशा आहे। महाराष्ट्रावर असलेली प्रत्यावर्ती चक्रीय वातस्थिती आणि पूर्वेकडून येणारे वारे यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात उकाडा वाढलाय। विशेषतः कोकण आणि मुंबईत हवेतील आर्द्रता वाढल्यानं घामाच्या धारा लागत आहेत। कोल्हापुरात आज तापमानाचा पारा 39.7 अंशांवर गेला होता। सकाळपासूनच भाजून काढणाऱ्या उन्हामुळे अंगाची लाही होत होती। शेजारच्या सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात तापमान 42 अंशांवर गेलं असून राज्यात उच्चांकी म्हणजे 44 अंश तापमान अकोल्यात होतं। गंभीर बाब म्हणजे पुढील 2 दिवसात उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार असून राज्यातील सर्वाधिक तापमान 45 अंशांच्या पुढे जाईल अशी भीती आहे। गेल्या 4 दिवसात तापमानाचा पारा वाढता असून यावर्षी उष्णतेचे नवे रेकॉर्ड प्रस्थापित होईल अशी चिन्ह आहेत। दुसरीकडे शनिवारपासून महाराष्ट्रात गारपिटीसह मुसळधार वळीव पावसाची शक्यता आहे। हा पाऊस महाराष्ट्रावरील उष्णतेची लाट कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल, पण सध्या तरी अजून 2 दिवस असह्य उन्हाळा सहन करावा लागणार आहे। 7 मे नंतर पुन्हा राज्यात 1 आठवड्यासाठी तापमान वाढेल आणि 15 मे नंतर महाराष्ट्रातील सरासरी तापमान 2 ते 3 अंशांनी खाली येईल असा अंदाज आहे। मात्र त्याच वेळी यावर्षी मान्सून सुद्धा लांबणीवर पडेल आणि 20 जून नंतर पावसाला सुरुवात होईल असाही अंदाज आहे। त्यामुळे यावर्षी उन्हाळ्याचा मुक्काम वाढलेला असेल।